सर्वत्र एकच चर्चा आहे। विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अजूनही महाविकास आघाडीकडे बाळासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव गेला नाही किंवा त्यांचाही कोणता प्रस्ताव हा खरं तर वंचित बहुजन आघाडीकडे आलेला नाही। आणि मग बाळासाहेब आंबेडकर युती का करत नाहीत असाही प्रश्न सोशल मीडियातून विचारला जातोय। बाळासाहेब आंबेडकर युती का करत नाहीत या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीची स्थापना खरं तर 2018 ते 19 निवडणुकीच्या दरम्यान झाली आणि त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की वंचित बहुजन आघाडी ही इथल्या वंचित घटकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार आहे किंवा त्यासाठी राजकारण करत आहे। सामाजिक न्यायाचा विचार करून सामाजिक न्याय हा सर्वांना समान मिळावा यासाठी खरं तर राजकीय न्याय मिळावा आणि या लोकशाहीमध्ये सत्तेची फळे हे सर्वांच्याच पदरात पडावी अशी भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर कायम राजकारण करत असतात। हे सर्वांना मान्य आहे, सर्वांना माहित आहे। आणि मग असं राजकारण करत असताना बाळासाहेब आंबेडकर वंचित घटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका करत असताना, आंबेडकरवादी राजकारण उभं करत असताना ते कुठल्याच युतीसोबत किंवा कुठल्याच महाविकास आघाडीसोबत ते युती का करत नाहीत किंवा महायुतीसोबत किंवा कुठल्या पक्षासोबत ते युती का करत नाहीत हा प्रश्न खरं तर आज सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर त्यांना कुठेतरी आपला तिसरा पर्याय द्यायचा आहे। तिसरा पर्याय हा वंचितांचा असला पाहिजे। लोकशाहीमध्ये आपण पाहतोय, मी वारंवार आपल्याला अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते, संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धतीमध्ये खरं तर कुठलंही सरकार हे मजबूर असलं पाहिजे, ते मजबूत नसलं पाहिजे। आणि अनेक पक्षांनी मिळून तयार झालेलं सरकार हे खरं तर मजबूर असतं आणि ते जनतेचे कामं करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला करावे लागतात, कारण ते कोणत्याही क्षणी पाठिंबा काढून घेतल्यानंतर आपलं सरकार पडेल ही भीती खरं तर त्या सत्ताधारी पक्षाकडे असते। परंतु आज मात्र महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय अनेक विचारवंत, ज्यांना आपण तथाकथित आंबेडकरवादी विचारवंत म्हणू, हे आंबेडकरवादी विचारवंत बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला टार्गेट करत आहेत, त्यांच्या भूमिकेला खरं तर टीका टिप्पणी करत आहेत। परंतु या विचारवंतांच्या हे लक्षात येत नाही की आपण जेव्हा एखाद्या पक्षाची बी टीम किंवा ए टीम म्हणणं हे कितपत योग्य आहे, कारण बहुसंख्याक पक्ष असल्याशिवाय कुठलीही लोकशाही मजबूत होत नाही आणि लोकशाहीचा आत्मा हे राजकीय पक्ष असतात आणि मग हा आत्मा हरवला तर, राजकीय पक्ष हरवले तर या देशातली लोकशाही जिवंत राहील का हा मोठा प्रश्न आहे। आणि मग जे विचारवंत स्वतःला आंबेडकरवादी समजतात ते काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी या पक्षांकडनं आपली प्रचार प्रसार यंत्रणा ते राबवतात आणि असे विचारवंत बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतात की बाळासाहेब आंबेडकर युती का करत नाहीत, तर त्यांना भाजपला कुठेतरी सपोर्ट करायचा आहे। ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल, एखाद्या पक्षाबद्दल असं बोलणं हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे। ते लोकशाहीला घातक आहे, ते संसदीय लोकशाहीला घातक आहे आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या हक्क अधिकारावर गदा आणणार आहे। एखाद्या राजकीय नेत्याच्या ज्या काही भूमिका आहेत, त्यांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकांना जाणीवपूर्वक टार्गेट करणं हे असं आहे। कारण या मताचा जर आपण विचार करायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकर आज मोठ्या प्रमाणामध्ये वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी झगडत आहेत। त्यांच्या पदरात काय पडत आहे हे महत्वाचं नाही, राजकीय सत्तांच्या पदरात जरी पडत नसली तरी ते एक खऱ्या अर्थानं प्रेशर ग्रुप म्हणून किंवा एक लढाऊ नेते म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत महत्वाची असणार आहे आणि त्यांची भूमिका ही जाणीवपूर्वक अशीच आहे की इथला वंचित घटक सत्तेत गेला पाहिजे। आज आपण पाहतोय काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष चेहरा जो आहे किंवा धर्मनिरपेक्ष वाद आहे, संविधानवाद आहे आणि तिकडे आपण पाहतोय आरक्षणाच्या प्रश्नावरती काँग्रेसची जी भूमिका आहे, या सगळ्या भूमिकाचा जर आपण विचार करायला गेलं तर काँग्रेसच्या ह्या वरवरच्या भूमिका आहेत। कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रामधली काँग्रेस ही घराणेशाहीमध्ये आणि सरंजामशाहीच्या खरं तर विळख्यात अडकलेली आहे आणि मग या विळख्यातून जोपर्यंत ही काँग्रेस बाहेर पडणार नाही तोपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात तरी यश येणार नाही। आणि याच सरंजामी मानसिकतेचे, घराणेशाही मानसिकतेचे अनेक नेते जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला हे काँग्रेस सोबत येऊ देत नाहीत, असाच आरोप खरं तर बाळासाहेब आंबेडकरांकडनं, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय।
आणि मग हा आरोप का होतोय तर त्यांना खरं तर धर्मनिरपेक्ष चेहरा जरी काँग्रेसचा राष्ट्रामध्ये आपण जेव्हा पाहतो देशभरामध्ये धर्मनिरपेक्ष चेहरा बाळासाहेब आंबेडकर जेव्हा सांगतात काँग्रेसचा चेहरा धर्मनिरपेक्ष आपल्याला वाटतो, परंतु तसा नाही. कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की त्यांनी ज्या पद्धतीने संविधान बदलासंदर्भामध्ये लोकसभेला घेतलेली भूमिका असेल किंवा कोणत्याही भूमिका आपण पाहिल्या तर इथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र का येत नाही याचं कारण असं आहे की या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की जी काँग्रेस आहे ती काँग्रेस कुठेतरी एका विशिष्ट घराण्याकडे ती गहाण आहे, एक विशिष्ट सरंजामदारी मानसिकतेच्या नेत्यांकडे ती गहाण आहे आणि म्हणून आपण पाहतोय की कुठेतरी या दोन पक्ष हे एकत्र येताना दिसत नाहीत. आता बाळासाहेब आंबेडकरांना युती का करायची नाही तर आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये सर्वांना संधी मिळावी असं त्यांना वाटतं आणि खरं तर लोकशाहीच ही खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक लोकशाहीच ही सर्वसमावेशक लोकांना आणि सर्वसामान्य लोकांना खरं तर सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटतं. कारण जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य वंचित घटकांना सत्तेमध्ये वाटा मिळत नाही आणि म्हणून हा वाटा मिळवण्यासाठीच बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करतात, तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजही आपण पाहतोय त्यांच्या पर्यायाला यश का येत नाही याचं कारण आहे की लोकशाहीतला राजा हा खरं तर मायेच्या पोटी जन्माला येत नाही तर तो ईव्हीएम मशीन मधून अर्थात मतपेट्यातून जन्माला येतो असं आपण म्हणत असतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांना हेच वाटतं की महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला लोकशाहीतला राजा हा कुठल्या घराण्याच्या पोटी जन्माला आला नाही पाहिजे किंवा कुठल्या एखाद्या मानसिकतेच्या संजामी मानसिकता असेल, धर्म मानसिकता असेल त्याच्या पोटी जन्माला नाही आला पाहिजे तर तो खरं सर्वसामान्य जनतेतून आला पाहिजे, तो वंचित घटकातून आला पाहिजे. ज्या घटकाला निवडणूक म्हणजे काय माहित नाही, त्यांच्या पिढ्यानपिढ्या कोणी आमदारकी खासदारकी लढवलेली नाही, अशा सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य जात समुदायाच्या वंचित घटकाला सत्तेमध्ये आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचा खरं तर अट्टहास आहे. आपण पाहतोय त्यांच्या ज्या काही उमेदवाऱ्या जाहीर झाल्या त्याच्यावरून हे समजून येतं की त्यांच्या उमेदवाऱ्या ह्या खरं तर इथल्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आहेत. आपण पाहतोय ज्या समूहाचा आपण खिल्ली उडवतो, ज्या समूहाबद्दल लोक चेष्टा मस्करी करतात, अशा तृतीयपंथी समुदायाच्या शमीबा पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांनी हेच जाहीर केलंय की त्यांना इथल्या वंचित घटकांना सोबत घ्यायचं आहे. आणि मग या गोष्टीकडे हे जे काही तथाकथित नेते आहेत, जे काही लोक त्यांच्यावर टीका करतात, त्यांना बी टीम ए टीम म्हणतात, अशा लोकांनी ह्या भूमिका का तपासल्या नसतील का, त्यांना माहीत नसतील का? या सर्व भूमिका त्यांना माहीत आहे, परंतु जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या पर्यायाला टार्गेट करण्यासाठीच अशा तथाकथित विचारवंतांना सोडले. आणि म्हणून तथाकथित विचारवंत पत्रकार हे खरं तर विरोधकांनी सोडलेले आहेत आणि हेच विरोध हे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला करत आहेत. खरं तर यात विचारवंतांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इथला तृतीयपंथी समुदाय असेल, इथला वंचित घटक असेल, इथला साळी असेल, कोळी असेल, नावी असेल, धनगर असेल, अशा ज्या काही 18 पगड जात समुदाय आहेत, खरं तर लोकशाहीमध्ये या समुदायातल्या असे काही समुदाय आहेत की पारधी समुदायाचा जर विचार करायला गेलं किंवा नावी समुदायाचा विचार करायला गेलं तर कुठून कुठपर्यंत यांच्या घरात सत्ता गेलेली नाही. आणि मग अशा समुदायाला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर धडपडत आहेत. ही भूमिका खरं तर बाळासाहेब आंबेडकरांची या विचारवंतांनी मांडली पाहिजे. ही एक भूमिका आहे. दुसरीकडे आपण पाहतोय आतापर्यंत महाविकास आघाडीतल्याच काही पक्षांनी खरं तर हा ए टीम बी टीमचा आरोप केलेला आहे, परंतु आजही महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षांनी असा आरोप बाळासाहेब आंबेडकरांवर केलेला नाही. आता काही लोक असं म्हणतील की त्यांना फायदा होतो ते कशाला असा आरोप करतील, परंतु सत्य हे आहे की त्यांना हे सत्य आहे की जी काही महायुती आहे, महायुतीचा जर आपण विचार करायला गेलं तर त्यांनीच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आजही महायुतीकडून फार कमी प्रमाणात घराणेशाहीचे उमेदवार दिलेले आहेत, हे देखील आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून ते कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करत नाहीत, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे, आपला पक्ष उभा करण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार हा बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आहे. हे का हे विचारवंत विसरले असतील हा देखील मोठा प्रश्न आहे. काँग्रेसकडे बाळासाहेब का जात नाहीत? कारण वेळोवेळी आपण पाहिलेलं असेल बाळासाहेब आंबेडकरांना काँग्रेस कायम झुलवत ठेवते.
2 जागा देऊ, 3 जागा देऊ, 4 जागा देऊ, अशा ज्या काही बार्गेनिंग पॉवर आपण जेव्हा त्याला म्हणू की ज्या पद्धतीने काँग्रेस अशी बार्गेनिंग करते आणि असं करत करत शेवटी 1 जागा देऊन किंवा 2 जागा देऊन बोळवण करते, हे झुलवत ठेवण्याचा जो काही काँग्रेसचा जुनाच हा फॉर्म्युला आहे, जुनी त्यांची खोड आहे. आणि अशा वेळी आपण पाहतोय दलित मतांचा, बौद्ध मतांचा केवळ वापर होतो आणि वापर होतो म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांना ह्या भूमिका पटत नाहीत आणि त्यांना समजून चुकलंय की या ठिकाणी फक्त वंचित, दलित, बहुजन, आदिवासी लोकांच्या मताचा वापरच हे प्रस्थापित पक्ष घेत आहेत आणि त्यातून ते काही साध्य करत नाहीत. त्यांना कुठलेही सत्तेत त्यांना वाटा देत नाहीत आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मध्यंतरी MIM सोबतचा प्रयोग आपण पाहिला असेल, पुन्हा मराठा आरक्षणावरून 2024 ची निवडणूक पाहिली असेल. या सर्व निवडणुका बघितल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यामध्ये मात्र या समुदायातल्या कुठल्याच व्यक्ती ज्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे होतं, मत द्यायला पाहिजे होतं वंचितला, ते दिलेलं नाही. अशा अनेक प्रयोग त्यांनी करून पाहिले परंतु मत दिलेले नाहीत. मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांना वाटलं की वंचित घटक सोबत घेऊन, इथला आदिवासी असेल, दलित, शोषित असेल, बौद्ध असेल, या सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन आज बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या आघाडीचा जो काही फॉर्म्युला आहे तिकडे ते गेले नाही, तर ते स्वतःचाच एक तिसरी आघाडी उभी करत आहेत. आणि या सोबत आपण पाहतोय अनेक आदिवासी पक्ष, संघटना, सर्वसामान्य जनता ही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत असल्याची तरी सोशल मीडियावरून अनेक चर्चेवरून आपल्या लक्षात येतं, अनेक कमेंट्सवरून आपल्या लक्षात येतं. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांचा जो काही वंचित घटकाला न्याय देण्याचं जे काही राजकारण आहे, वंचित घटकांना सत्तेत घेऊन जाण्याचं जे काही राजकारण आहे, या राजकारणाला खरं तर सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे. तथाकथित विचारवंत असतील, तथाकथित पत्रकार असतील, स्वतःला फार मोठे विद्वान समजणारे लोक असतील, अशा विद्वान लोकांनी मात्र कुठेतरी विरोधकांच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना या लोकशाहीमध्ये ही बहुपक्ष पद्धती टिकू द्यायची नाही आणि जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला विरोध करायचा, त्यांना बीटी मेटी म्हणायचं, हे जे काही पाप हे विचारवंत करत आहेत हे खरं तर येत्या काळामध्ये उघडे पडणारे आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये वाटा पाहिजे, वंचितांना सत्तेमध्ये वाटा पाहिजे, यासाठीच बाळासाहेब आंबेडकर खरं तर कुठल्या पक्षासोबत किंवा कुठल्या आघाडीसोबत जात नाहीत, हेच यावरून सिद्ध होतंय. धन्यवाद.